नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सगळेजण रूममध्ये आहेत. अस्मिता स्वतःला खूप तिला वाईट वाटत असतं. सचिन आज जे काही वागला त्यामुळे तो खूप डिस्टर्ब आहे आणि या सगळ्याला ती खूप गिल्टी फील मानत असते स्वतःला. तर अर्जुन म्हणतो की हे बघ अस्मिता ताई, तुझी काही चूक नाही. तू स्वतःला मात्र इतकं ब्लेम धरू नकोस. चैतन्य या सगळ्याला कारणीभूत ठरतो. त्याला असं वाटतं की आता ह्या छोट्याश बाळाच्या डोक्यावर असणारा ह्या बापाचा आधार मी काढून घेतला, सगळं काही माझ्यामुळे झाले. आणि तो म्हणतो की कसा अर्जुन, मी कसा स्वतःला दोष देऊ नकोस. अर्जुन म्हणतो की चैतन्य, तुझी काय चूक आहे. पण चैतन्य म्हणतो की अरे, मी जर त्यांच्यामध्ये आलंच नसतं तर कशालाही सगळं घडलं असतं. मला कुठे माहिती होतं की आमच्या इतका पवित्र नात्याचा इतका मोठा गैरअर्थ घेतला जाईल. माझ्यामुळे शेवटी हे बाळ वडिलांशिवाय वाढणार आहे, याचं फार मला वाईट वाटतं. त्यावरती प्रताप म्हणतो की तसंही बाप म्हणायची सचिनची तरी कुठे लायकी होती. पाप झाल्यानंतर जबाबदारी संपत नसते, उलट मात्र ती जबाबदारी सुरू होत असते. आणि तेच मात्र सगळ्यांना कळत नसतं आणि मूल झाल यानंतर आता ह्या सगळ्यांना कळतं की हे प्रकरण आपल्याला झेपणार नाही म्हणून, आणि हे असा मागच्या मागे पळ काढायचा असतो. त्यावर ती कल्पना म्हणते की हो ना, सचिनने सुद्धा तेच केलेलं आहे. विचार न करता मूल जन्माला घालायचं आणि मग नंतर वेळ देता येत नाही म्हणून ना करता बाप ठरवायचं. त्यापेक्षा मात्र त्याने बाप व्हायचंच कशाला. त्यावरती प्रताप म्हणतो की हो ना, काही नाही, मुलं होण्याचा जो विचार आहे तो शांत डोक्याने घ्यायचा असतो, नाहीतर बाप मात्र नामनिराळा राहतो. आणि एकट्या पडलेल्या आईची अवस्था मात्र ही अशी अस्मितासारखी होते. आता अस्मिता खूप रडत आहे. याचा सगळ्यांनाच फार वाईट वाटतं. अर्जुनच्या याचा तर यांच्या बोलण्याचा एक वेगळाच परिणाम त्याच्या मनावर होतो. तो विचार करतो, खरंच हे दोघेही किती वेगळं बोलतात, कारण बाप होण्याच्या अगोदर खूप विचार करायचा असतो असं त्याला वाटतं. नाहीतर मग असे हाल मात्र बाळाचे आणि बाळाच्या आईचे होतात. आणि जोपर्यंत मात्र मी मनाने पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत मात्र बाळाची मी जबाबदारी नाही घेऊ शकत. त्यानंतर आता इकडे सायली पूर्णाच्या मांडीवर झोपलेली आहे आणि पूर्णाईला म्हणते की पूर्णा आजी, मी लहान असताने जेव हा तू माझ्यासाठी अंगाई गायची तर ती गाना. त्यावरती पूर्णाई खुश होत म्हणते की वी बाळा, मी नक्की गाईल. आणि लगेच ती गायला सुरुवात करते. एक छान अशी गोड अंगाई ती म्हणायला सुरुवात करते. आणि आता म्हणता म्हणता सायलीच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवत असते. सायलीला मस्त आता अंगाई गीत ऐकत असताने आता छान झोपला सुद्धा लागत असते. आणि खुश होत मात्र ती आता पूर्णाईची अंगाई ऐकत आहे. सायलीला फारच छान वाटतं जेव्हा आता पूर्णाई अंगाई गीत गात आहे. आणि त्यावेळेस सायलीला पुन्हा आता तो भूतकाळातील क्षण आठवायला सुरुवात होते. तो पूर्ण भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर येत असतो. भूतकाळातील काही गोष्टी तिला अंदूक स्पष्ट डोळ्यासमोर दिसतात. त्यावेळेस मात्र सुद्धा आज जेव्हा तन्वी लहान होते त्यावेळेस पूर्णाई अशीच अंगाई गायचे हे सायलीला आता स्पष्ट दिसत असते. तो आठवत असतो तो भूतकाळ. तेव्हा आता सायली लगेच उठून बसते. तिला खूप त्रास होत असतो आणि धक्क्यानेच ती आपलं दोन्ही हाताने डोक दाबते. तेव्हा आता पूर्णला वाटतं की काय झालं. ती विचारते की काय झालं, इतकी का घाबरलीस, का घाबरून उठलीस. बरं तन्वी, तुला घाम सुद्धा आलेला आहे. त्यावरती मात्र आता सायली ही काही नाही असं म्हणते. आणि आता स्वतः विचार करते, अंगाई गात असतानी मात्र मला असं का वाटत असे आणि मला त्रास का होत असेल की ही अंगाई मात्र पूर्णाजीच्या तोंडातून मी अगोदर ऐकलेली आहे. आणि मला असं अर्धवट काहीतरी दिसतं. हे सगळं नेम काय आहे ब्र. त्यावरती पूर्णाजी पुन्हा विचारतात की अगं बाळा, सांग ना काय झालं तुला. सायली म्हणते की पूर्णाजी, अगं डोकं दुखायला लागलं. त्यावरती पूर्णाजी तिला म्हणते की हे बघ, तू एक काम कर, त्या समोरच्या कपाटामध्ये एक छोटीशी आत्याची कोपी आहे, घेऊन ये. बरं सायली,
उठते आणि कपाटामधून आता त्या ड्रायरमधून ती छोटे अत्तराची ती बॉटल घेते. सायलीला ते मोठा मोठा श्वास घ्यायला सांगते आणि म्हणते की हे बघ या अत्तराचा वास घे. सायली विचारते की का, पण पूर्णाची म्हणते की अगं हे अत्तर आहे तर ते औषधी आहे, याने मात्र तुझं डोकं नक्की थांबेल. तेव्हा सायली मात्र त्या अत्तराचा वास घेते, अगदी दीर्घ श्वास घेऊन पूर्णाई, आणि तिला म्हणते की आणखीन एकदा घे. परंतु सायलीला मात्र अत्तराच्या वासाने मळमळ व्हायला सुरुवात होते आणि तिला उलटी आल्यासारखं होते. पूर्णाजी विचारते की काय, तुला बरं वाटतं का आता? सायली लगेच उठते आणि म्हणते की पूर्णाजी मी आले, आणि धावतच ती जायला निघते. तर पूर्णाजी म्हणते की अगं डोकं जर दुखत राहिलं तर अश्विनला सांग हो, करत ती आलेच असे बोलून आपल्या रूममध्ये येते. सायलीला खूप मळमळसारखा होत्ये. तिला त्रास होत असतो कारण सायली प्रेग्नेंट आहे आणि त्याचाच हा सगळा त्रास तिला होत आहे. सायली आता तोंडाला ओढणी लावते. अगदी का मला इतकी मळमळ होत असेल असं स्वतःलाच विचारते आणि विचार करते की सकाळी सुद्धा मला रूम फ्रेशनरचा त्रास झाला आणि आता चक्क आत्ताच्या वासाचा, की हे सर्व मला काय होत असेल बरं. ती घाणे आश्रमला जाते आणि तेवढ्यात तिला आता आणखीनच उलट्या व्हायला सुरुवात होतात. उलट्या झाल्यासारख्या होतात, परंतु उलटी काही होत नसते. कोरड्या उलट्या तिला होतात. इलीला पूर्ण घाम फुटलेला असतो. तिला आता काय करावं तेच काही कळत नसतं आणि ती परत स्वतःला म्हणते की मला तर उलटीसारखं झालं, पण मला उलटी झाली नाही. मग माझ्या खाण्यामध्ये काही वेगळं आलं असेल का, म्हणून असं होत असेल. आणि हे मला म्हणतात की तन्वी बनून जो काही वावरण्याचा मी त्राण घेतलेला आहे, जरीही आता असं म्हटलं पण त्याने मला असं उलटीसारखं का होतं आणि काय इतकं मळमळेल बरं. तेव्हा सायली लगेच आता आई होण्याचं जे पुस्तक आहे त्यामध्ये काय काय लक्षण आहे, काय काय नाही आई होण्या म्हणजे असं होण्याने, ते सगळं काही आता सायली वाचते आणि ते लक्षण मात्र तिला अशी वाटतात की ही सगळी गरोदरपणाची लक्षण आहे. आणि ती दिवस गेल्याची जी लक्षण आहे तर ती वाचायला सुरुवात करते. डोकेदुखी, कोरड्या उलट्या, मळमळणे आणि कुठल्याही स्ट्रॉंग वासाने त्रास होणं. आणि ती लक्षण वाचून आता ती विचार करते की हे तर सगळं हे माझ्या बाबतीत मला होत आहे, म्हणजे मला दिवस गेले का, म्हणून सायलीचा चेहरा फारच खुलतो. तिला फार आनंद होतोय आणि आता पुढे वाचते की ही जी काही लक्षण आहे तर ती आढळल्यास त्वरित मात्र आता गरोदरपणाची चाचणी करून घ्यावी. आणि ही टेस्ट करण्यासाठी आता ही जी काही कांडी वगैरे आहे तर ती औषधाच्या कोणत्याही दुकानात उपलब्ध असते. आणि जर मात्र ती पॉझिटिव्ह नाही आली तर ही सगळी काही लक्षण आहे तर ती ॲसिडिटीची सुद्धा असू शकतात. म्हणून सायली मात्र ती किट मागवण्यास ठरवते. एकदा की माझी ती टेस्ट झाली, नक्की काय आहे ते मला कळेल. आणि तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य आत येतात. आता अर्जुन त्या सचिन बाबतीत खूपच तळतळ करत आहे. सचिनचा मात्र माज आता उतरवायलाच पाहिजेल, तो असं काही वागेल याची अपेक्षा नव्हते. तो असं काही वागतो की जेणेकरून सगळे काही गुन्हे अस्मिता ताईने केलेले आहे. आणि तो चैतन्याला म्हणतो की आताच्या आता आपण जाऊयात आणि सगळं काही आता डिव्होर्स पेपर आहे तर ते फाईल वगैरे करूयात. त्यावरती चैतन्य म्हणत की हो ना प्रताप काका म्हणालेत ना, तेच बरोबर आहे, कारण त्या सचिनने अस्मिता ताई बरोबर बाळात सुद्धा भविष्य धोक्यात घातलेलं आहे. त्यावरती अर्जुन म्हणत की हो ना डॅड नेहमी बरोबर बोलत असतात आणि मूल होऊन न देण्याबाबतीत जे काही ते बोललेले आहे ते सुद्धा मला पटलेलं आहे. सायली लगेच विचारते की काय हो, काय म्हणालेत बाबा मूल होऊन देण्याबद्दल, आणि तुम्हाला नक्की काय पटलं. आणि तेवढ्यात अर्जुनच्या मोबाईलवर कॉल येतोय. अर्जुनच्या नाही तर चैतन्याच्या. चैतन्य म्हणतो की मी जरा आलोच आता. चैतन्य बाहेर बोलण्यासाठी जातो. अर्जुन आता सायलीला सांगत असतो डॅड असं म्हणाले की बाप होणे ही गोष्ट सोपी नसते आणि प्रत्येक पुरुषाला मात्र ही जिम्मेदारी जमेल असं नसतं. आणि जर ते जमणार नसेल तर मुलाला जन्माला न घातलेलंच बरं असेल. आता हे ऐकल्यानंतर सायलीला
धक्काच बसत असतो. एकतर सायली प्रेग्नेंट आहे, तिला खूप आनंद झालेला आहे आणि त्यात म्हणजे आता बाबांचेही बोलणं अर्जुन सांगत आहे की जेव्हा आता आपल्याला मूल होऊन द्यायचं आहे, हा डिसिजन मात्र खूप विचार करून घ्यायचा असतो. आणि हा डिसिजन आहे तर तो इमोशनली होऊन नाही तर प्रॅक्टिकल होऊन घ्यायचा असतो. आता हे सर्व ऐकल्यानंतर सायलीला तर धक्काच बसतो आणि सायली विचारते की एवढं सगळं बाबा बोललेत. अर्जुन म्हणतो की हे सगळं नाही, पण त्यांना हेच म्हणायचं होतं आणि मला त्यांचं पटलं सुद्धा. आणि आपल्याकडे मात्र खूप काही कपल्स असे असतात, त्यांना आता काही अगदी मोल होऊन द्यायची याची काही जबाबदारीच नसते आणि त्याचे परिणाम सगळे काही बाळाच्या आईला आणि बाळाला भोगावे लागतात. आणि डॅड मात्र आज जे काही बोललेत ना बाळाच्या बाबतीत, त्यामुळे मात्र आणखीनच मी आता झालो. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सायलीला आणखीनच धक्काच असतो आणि अर्जुन पुढे म्हणतो की आता मात्र डॅडची जे काही बोलणं आहे तर ते बोलणं ऐकून मात्र मग आता किती काही झालं तरी आता आपण बेबी प्लॅन करायचं नाही. आता सायलीला तर खूप टेन्शन येते. सायली आणखीनच घाबरून जाते, तिला घाम फुटतो आणि अर्जुन तर पुढे बोलतच जातो, सायली तुला माहिती आहे की मी बाळाची जबाबदारी घेण्यासाठी किती घाबरून जातो, म्हणून मी अजिबात प्रिपेअर्ड नाही आणि माझ्या हे विटनेसमुळे मात्र मी माझ्या बाळाच नुकसान नाही होऊन देणार. त्यापेक्षा ते जन्माला न घेतलेलं आहे तर त्यामध्ये आईनी जर प्रेग्नन्सीची किट पाहिली तर अवघड होईल, म्हणून कल्पना ते सामान आतमध्ये घेऊन येते. सायली लगेच आता धक्क्याने आता कल्पनाच्या मागे येते. कल्पनाने आता ती पिशवी डायनिंग टेबलवर ठेवलेली असते आणि ती चैन उघड भरते. सायली आता धक्क्यानेच पाहत असते. तेव्हा आता कल्पना त्यातील सामान बाहेर काढत असते आणि सायली पाहत असते. मनात विचार करते की जर आईंच्या मनामध्ये परत एकदा अशी आशा निर्माण झाली आणि पुन्हा एकदा नर्वस झाल्या तर कसं होईल, म्हणून मात्र आता काही झालं तरी त्यांच्यापासून ते कीट मला लपवावंच लागेल असा आता सायली विचार करत आहे. त्यावरती आता कल्पना विचारते की हे बघ सायली, तू हे सर्व मागवलं होतं का? सायली म्हणते की हो ना आई, डाळ सुद्धा आता संपलेली होती आणि उन्हादानाच कसं बाहेर जायचं जाऊ म्हणून यादीतील सर्व काही गोष्टी मी मागून टाकल्यात आणि तेवढ्यात तेथे एका पॉकेट खाली ती प्रेग्नन्सची किट असते आणि ती मात्र आता कल्पनाच्या हातात येऊ नये. सायली आता त्याकडे लक्ष देऊनच असते. कल्पना म्हणते की बरं झालं सायली, तो विमलच मात्र आता उन्हामध्ये जाण्याचा त्रास वाचवला आणि सामान ते डब्यामध्ये भरत असतात. कल्पना म्हणते की पण मला आश्चर्य या गोष्टीच वाटत की सायली, तू हे सगळं काही सामान ऑनलाईन मागवलं. आता सायलीला ते प्रेग्नन्सची किट घ्यायची असते. सगळं काही लक्ष तिच्याकडे असतं म्हणून ती आता आईंना म्हणते की आई, तुम्ही आराम करा, मी हे सगळं भरते. म्हणून सायली हात लावायला जाणार तोच कल्पना तिला म्हणते की राहून दे. तिचा हात धरते आणि विचारते की मला एक गोष्ट सांग बर, तू अस्मिताशी बोललीस का? ब्री आहे का? सायली म्हणून जाते की हो अस्मिता ब्री आहे. तेव्हा कल्पना विचारते की काय म्हटलीस तू सायली? अस्मिता तर विमल ताई विचारते. तुम्ही त्यांना अस्मिता ताई असं म्हणतात? सायली म्हणते की हो तुमचं बरोबर आहे, परंतु माणसांची मन जर गळून पडली तर ताई वगैरे आहे सगळं काही अगदी गळून पड. अस्मिता स्वतः मला म्हणाली की मला फक्त अस्मिता म्हण आणि अस्मिताला मात्र एका चांगल्या मैत्रिणीची खूप गरज आहे तर आणि मला मात्र ती आता अस्मिताची मैत्रीण व्हायची आहे. हे ऐकून आता कल्पना म्हणते की सायली, तू आहे म्हणून मला घरामध्ये कुणाचीही काळजी वाटत नाही. सायलीच सगळं काही लक्ष आता त्या प्रेग्नन्सीच्या किटकडे असतं. तेवढ्यात आता तो बॉक्स आहे तो उचलते आणि त्याबरोबर ती किटसुद्धा उचलते आणि म्हणते की आई, तुम्ही राहून द्या, मी हे सगळं काम करते. कल्पना लगेच सायलीचा हात धरते आणि तो बॉक्ससुद्धा हे बघ अगं मी सगळं काही काम करते, तू राहून दे. सायली म्हणत असते की आई असून द्या हो, मी ठेवते सगळं काही. कल्पना म्हणते की मी तुला म्हटलं ना
तू बस तेथे बस. भरत येथे शेवटी मात्र आता ती प्रेग्नन्सची केट आहे, त्यावर त्या बॉक्स खाली मात्र तशीच राहते. आणि कल्पना तिला म्हणते की तू घरामध्ये किती धावपळ करत राहणार आहेस, प्रत्येकाची काळजी घेते. हे बघ, तुला अस्मिताला सावरायचे आहे पूर्ण आजीबरोबर. तुला तन्वी बनण्याच नाटक करायचे आहे. घरातील सगळं काही तू करत असते, मग निदान मला किचनची तरी काम करून देईल. आणि हो तर तू मात्र सायली सासूची एक ऑर्डर आहे असं समज बरं. आणि या सामानाला तू अजिबात हात लावायचे नाही. किचनमधील सगळं काही काम मी करणार आहे. आणि कल्पना आता सामान भरण्यामध्ये मग्न असते. सायलीला असं झालेलं असतं की केव्हा मी ते बॉक्स खाली आता प्रेग्नन्सची किट घेईल म्हणून. तेवढ्यात आता ते किट बरोबर ती तो बॉक्स उचलते. तेवढ्यात आता प्रताप कल्पनाला आवाज देतो की कल्पना जरा वर येशील का. तेव्हा कल्पना म्हणते की हो आले. आणि परत तो बॉक्स किट बरोबर तसंच खाली ठेवते. आणि आता ती प्रतापने बोलावलेला आहे म्हणून रूममध्ये आले, बोलून निघून जाते. लगेच मात्र आता सायलीला तेच हवं असतं. सायली लगेच आता ती किट उचलते. आणि विमलताई आता थोड्याश आतमध्ये गेलेली आहे, त्या हातामध्ये घेऊन म्हणते की नशीबाईने ही किट बघितलं नाही म्हणून. जेव्हा मात्र आता मीही आता प्रेग्नन्सीची टेस्ट केल्यानंतर मी गरोदर आहे कळेल, मग मात्र मला आईंना सांगता येईल. परंतु आता टेस्ट केल्याशिवाय मी त्यांना काही सांगू शकत नाही. काही न बोललेलंच बरं राहील असा विचार करत असताना ती विबल ताईंना आवाज देते आणि हे सगळं काही आता जरा आतमध्ये ठेवा, मी आलेच असे बोलून ती रूममध्ये निघून येते. रूममध्ये आल्यानंतर ती आता आतमध्ये बाथरूमला गेलेली आहे. आणि सगळं काही ती आता ती कीट आहे तर त्यावर टेस्ट ती करत असते. नक्की काय होतं ती वाट पाहत आहे. हातामध्ये आता तिने ती कांडी दाबून ठेवलेली आहे ती कीट. आणि आता ती देवाला हात जोडत आहे, देवाच्या विनवण्या करत आहे. पहिली आता डोळे बंद असतात तिचे आणि आपल्या हाताची मूठ तिने जी झाकलेली आहे त्यामध्ये ती कीट असते. आणि आता तिने चेक केलेला आहे आणि आता मात्र ती बघत असते नक्की काय रिपोर्ट आले. पॉझिटिव्ह आलं की निगेटिव्ह आले. तेव्हा सायली पाहते तर काय 2 लाईन आलेले आहे. आणि 2 लाईन आल्यानंतर आता लाल रंगाच्या तिला फारच आनंद होतो. सायलीला इतका आनंद होतो, इतका आनंद. ती देवाला हात जोडते. तिला इतका आनंद होतो. ती स्वतःला म्हणते की म्हणजे मी आई होणार आहे. सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती सारखी देवाला हात जोडच आणि ती लगेच आता आरशासमोर येते. आरशासमोर उभी राहून डोळे बंद करते आणि आपल्या पोटाला हात लावत असते. ती खूप हसत असते आणि म्हणते की म्हणजे आमचं बाळ या जगात येणार म्हणजे येणारच. आता ही बातमी मी यांना फोन करून सांगते आणि मग घरातील सगळ्यांना सांगते. आणि हे सगळं ऐकून सगळ्यांना खूप खूप आनंद होणार आहे. आणि हे सगळं काही ऐकून सगळेजण वेडे होते. म्हणून सायली मात्र आता आनंदाने अगदी बाहेर जायला निघते. तेवढ्यात तिला अर्जुनच बोलणं आठवतं. बाळाच्या बाबतीत जी काही जबाबदारी आहे ती अर्जुनला झेपणार नाही. अर्जुन किती घाबरत असतो बाळाची जबाबदारी तरी घेण्यासाठी. हे सगळं काही आठवतं आणि ते विचार करत आहे. आणि प्रतापच बोलणं ऐकून मात्र अर्जुन जे काही सांगितलेलं असतो आता कितीही काही झालं तरी आपण मात्र जोपर्यंत जबाबदार होत नाही तोपर्यंत बेबी प्लन नाही करायचा. सायली विचार करते की मी जर आता यांना ही बातमी सांगितली तर त्या बातमीने त्यांना आनंद होईल का त्यांची भीतीच मोठी ठरेल आणि यांना खरंच आता मूल नको असेल तर. म्हणून सायलीच्या डोळ्यात पाणी येते. आणि तेवढ्यात कल्पना आता येते आणि म्हणते की सायली बघ ना, अग अस्मिता जेवायचं नाही असं म्हणते. आणि तेवढ्यात कळत नकळत सायली आपल्या डोळ्यातील पाणी ओढणीने पुसते. कल्पना म्हणते की तूच तिला समजाव आणि तिला जेवायला सांग चल असं म्हणते. तर आता सायली विचार करते की मी आईंशी एकदा बोलू का. यांना जर आता मूल नको असलं तर आम्ही दोघी मिळून यांना समजावू शकतो. आणि आता मात्र घरामध्ये जे काही घडलं त्यानंतर आईंना सुद्धा
आनंदाची खूप गरज आहे. कल्पना मात्र आता सायली जवळ येते आणि विचारते की काय सायली, काय झालं. सायली म्हणते की आई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, खूप महत्वाचे आहे. आणि सायली शांत होते. कल्पना म्हणते की सायली, काय झालं अगं, काही प्रॉब्लेम झालेला आहे का. आणि सायली म्हणते की नाही आई, मला असं सांगायचं आहे. आणि तेवढ्यात अश्विन आता सायलीला आवाज देतो, सायली वहिनी खाली ये, एक महत्वाचं काम होतीये ना लवकर. तेव्हा आता कल्पना म्हणते की अगं सायली, विन का हाका मारतो, तो ठीक असेल ना, चल बर आपण बघूया सायली. आणि आता कल्पना दोघेही खाली येतात. तर आता सायलीच सांगायचं राहूनच जाते. अश्विन, प्रताप, अस्मिता, विमल हे तिथेच असतात. हॉलमध्ये अश्विन आवाज देतो की सायली वहिनी. सायली वहिनी लवकर खाली ये. प्रताप विचारतो की अश्विन, अरे काय झालं, तू आम्हाला तरी सांग. अरे आम्हाला तरी सांग. अश्विन म्हणतो की हो सांगतो, पण मम्मा. आणि सायली वहिनीला खाली येऊन द्या. तेवढ्यात सायली आणि कल्पना खाली येतात. कल्पना विचारते की काय रे अश्विन, काय झालं, आम्हाला दोघींना असं खालती का बोलावलं आता. अश्विन म्हणतो की थोड्या वेळातच मात्र पूर्णाजीची जी काही सायट्रिक आहे तर ती मात्र तिच्या कॉन्सिलरसाठी आता येत आहे. पूर्णाजी मात्र त्यासाठी तयार होईल किंवा नाही होईल, आम्हाला जरा थोडंच डाऊट आहे. हे बघ सायनी वहिनी, पूर्णा आजीला तयार करण्याचं काम फक्त तूच करू शकते. प्रताप म्हणतो की अरे पण पूर्णाच काउन्सिलिंग करायचं आहे, हे तिला असं सांगायचं. बरं, मुळात काहीतरी तिला झालेलं आहे, हेच तिला मान्य नसेल. आणि आता जर डॉक्टर आले तर ती अनेक असे प्रश्न आपल्याला विचारेल, मग काय करायचं. बरं, अश्विन म्हणतो की हो पूर्णाजी मात्र डॉक्टरांना भेटायला तयारच नसेल, म्हणून हे काम मी सायली वहिनीला सांगितलेलं आहे. काही झालं तरी आता पूर्णाजीच हे काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय मात्र पूर्णाजीला बरं नाही वाटणार. आणि सायली वहिनी, तू प्लीज पूर्णाजीशी नक्की बोल. सायली म्हणते की हो अश्विन भाऊजी, तुम्ही काही काळजी करू नका, मी बोलते. पूर्णाजीला कुठलीही गोष्ट नाही कळणार आणि त्या डॉक्टरशी व्यवस्थित बोलतील, याची मी पूर्ण काळजी घेईल. त्यावरती अस्मिता म्हणते की हो ना, पूर्ण आजीला लवकरात लवकर बरं वाटून दे आणि आपण लवकरात लवकर या संकटातून बाहेर पडून देई. त्यानंतर आता विमल म्हणतात की वहिनी, मी वाढायला घेऊ का. आणि तेवढ्यात कल्पना सायलीला विचारते की सायली, तुला तर मला काहीतरी सांगायचं होतं, मग सांग ना काय झालं. आता सायली सांगायला जाणार तोच लगेच आता अर्जुन येतोय. आता अर्जुनला बघून मात्र अस्मिता म्हणते की अर्जुन, सगळं काही काम झालेलं आहे का. आता अर्जुनला म्हणते की मला कालच तुमच्याशी फारच बोलायचं आहे. कालपासून मला थोडंसं बरं वाटत नाही. 2 वेळेस मला गरगरलं सुद्धा आणि थोडंसं मळमळ सुद्धा. किंवा अर्जुनला सायलीकडे बघून धक्काच बसतो. सायली मात्र अर्जुन कडे खुश होत पाहत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.